surface area 200 centimeters square is kept in a uniform electric field of intensity 200 Newton per coulomb. If angle between normal to the surface and field is 60, electric flux through the surface is. फार सोपा प्रॉब्लेम आहे, नथिंग. काय दिलंय? एरिया दिलंय, सिम्बॉल ए यूज करा किंवा डीएस यूज करा. स्मॉल एरिया नाही आहे त्यामुळे आपण ए किंवा एस यूज करतो. मी एस सरफेस एरिया किती दिलाय? 200 सेंटीमीटर स्क्वेअर. बरोबर की नाही? मग हे कन्वर्ट करायला पाहिजे काय? करायला पाहिजे. तर युनिट मध्ये मीटर स्क्वेअर आहे. सो इट इज 200 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे किती मीटर? 10⁻⁻⁴ मीटर स्क्वेअर. मग येते मी 2 0 ऍडजस्ट करतो. किती झालं? 2 × 10⁻⁻² मीटर स्क्वेअर. क्लिअर? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती आहे? 200 न्यूटन पर कुलम. फोर्स पर चार्ज इज इलेक्ट्रिक फील्ड. दोघांमध्ये अँगल किती दिलाय? 60. झाला मग प्रॉब्लेम. तुम्ही सॉल्व्ह केला? ऑप्शन ए चुकलं तुझं. का चुकलंय बघ आता. विचारलं काय? इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे फाय. आता ह्या डेटाला फॉर्म्युला काय येणार? E इंटू एस इंटू कॉस थीटा. बरोबर आहे की नाही? ईची व्हॅल्यू किती आहे? 200. हा, it is 2 × 10⁻⁻² area and cost, it is cos 60. cos 60 आपल्या लक्षात ठेवायची गरज नाही. हाफ. आता हे 2 0 ह्या -2 ला कॅन्सल झाले. इज इट राईट? त्यामुळे याला 4 इंटू cos 60 हाफ. त्यामुळे किती झालं? 2 न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम. कुठं चुकलं होतं? मग काय उपयोग सांग? इथं फिजिक्सची मिस्टेक नाही, मॅथची मिस्टेक आहे.